सातत्यपूर्ण सामाजिक कार्य, जनसामान्यांशी असलेली थेट नाळ आणि संघटनात्मक बांधणीची ठोस जाण यातून उभे राहिलेला नेतृत्व म्हणजे चेतन संतोषराव इंगोले. अशाच धडाडीच्या युवा नेतृत्वाची एकमतानं सावता परिषद वाशिम शहर अध्यक्षपदी निवड होणे हा केवळ पदभाराचा बदल नाही, तर संघटनेच्या विचारांना नवी दिशा देणारा टप्पा आहे. सामाजिक प्रश्नांची जाणीव, कार्यकर्त्यांची सलोखा आणि समस्यांवर कृतिशील उपाययोजना या त्रिसूत्रीवर इंगोले यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांच्या निवडीनं सावता परिषदेला नवचैतन्य लाभले असून वाशिम शहरात संघटनेच्या कार्याला नवी ऊर्जा प्राप्त होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दृढ झाला आहे. या निवडीसोबतच उपशहर अध्यक्षपदी अविनाश जितकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संघटनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत मोठ्या संख्येनं महिलांनी सावता परिषदेत जाहीर प्रवेश केला. महिलांचा हा वाढता सहभाग संघटनेच्या बळकटीकरणाचा निर्णायक टप्पा मानला जात असून सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत महिलांची अग्रभागी भूमिका अधिक ठळक होणार असल्याचे संकेत मिळतात. निवडीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना शहर अध्यक्ष चेतन इंगोले यांनी ठाम शब्दात सांगितले की सावता परिषदेच्या माध्यमातून समाज संघटित करणे, शिक्षणाला चालना देणे, सामाजिक न्यायाची बाजू भक्कमपणे मांडणे, महिला सक्षमीकरण आणि युवकांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आमचा प्राधान्यक्रम असेल. सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन समाजाला उच्च स्तरावर नेण्यासाठी आम्ही सातत्यानं कार्यरत राहू. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे सावता परिषद वाशिम शहरात अधिक प्रभावीपणे कार्य करेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात समाजहिताचे उपक्रम, संघटनात्मक विस्तार आणि परिवर्तनशील चळवळींना गती मिळेल ही अपेक्षा या निवडीनं अधिक ठळक झाली आहे. सामाजिक कार्यातून घडलेलं हे नेतृत्व वाशिमच्या सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवेल यात शंका नाही. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रंजनाताई परिसकर, रिसोड तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष रेखाताई जाहिरव, जिल्हा उपाध्यक्ष रविभाऊ वानखडे, शहर अध्यक्ष वाशिम चेतन संतोषराव इंगोले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी अनेक महिलांना व पुरुषांना संघटनेत जबाबदाऱ्या देण्यात आल्या.